अकोला येथील खाण व क्रशर उद्योग संघाने अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून उद्योजकांना अपमानास्पद वागणूक दिली जात असून पैशांची मागणी केली जात असल्याची तक्रार संघटनेच्या वतीने MIDC पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. नियमानुसार रॉयल्टी भरत असतानाही अधिकाऱ्यांकडून वारंवार पैशांची मागणी केली जाते, तसेच धमकावले जात असल्याचा आरोप उद्योजकांनी आपल्या तक्रारीत नमूद केला आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांसोबत झालेल्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप पोलिसांकडे पुरावा म्हणून सादर करण्यात आली होती. संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये उद्योजकांकडून पैसे गोळा केल्याचा उल्लेख असून अधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दात न बोलता नाराजी व्यक्त करत व्यापाऱ्यांना धमकावल्याचे दिसून येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या कथित त्रासाला कंटाळून अखेर संघटनेने पोलिसांकडे धाव घेतली होती. या प्रकरणात पोलिसांनी उद्योजकांनी दिलेल्या पुराव्याच्या आधारे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये काय कारवाई होते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अकोला जिल्हा खाण व क्रशर उद्योग संघच्या वतीनं आज रोजी आम्ही MIDC पोलीस स्टेशनला प्रमोद गायकवाड जो उपजिल्हाधिकारी अकोला यांच्या विरोधात लेखी स्वरूपाची तक्रार पोलीस स्टेशनला दिलेली आहे. सदर तक्रारीमध्ये स्टोन क्रशर मालकांना त्यांनी अवैधरित्या पैशाची मागणी केलेली आहे. काही स्टोन क्रशर मालकांकडून त्यांनी पैसे सुद्धा घेतलेले आहेत आणि वारंवार त्यांना धमक्याचे फोन करत आहेत आणि धमक्याचे फोन करून सुद्धा थांबले नाही. तर काही सदस्यांना ऑफिसमध्ये बोलवून त्यांनी अपमानास्पद वागणूक देऊन ऑफिसच्या दालनाच्या बाहेर सुद्धा काढलेलं आहे. सदर घटनेची सविस्तर माहिती आणि तक्रार आम्ही आज रोजी MIDC पोलीस स्टेशनला दिलेली आहे व पोलीस प्रशासनाला त्या संदर्भात असलेल्या ऑडिओ रेकॉर्डिंगच्या क्लिप सुद्धा आम्ही तपास कामी दिलेली आहे. पुढची कारवाई पोलिसांकडून अपेक्षित आहे. ॲडव्होकेट सुमित महेश बजाज.